नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चेरी ट्री ही पोएम शिकणार आहोत. तर चला सुरुवात करूया. ही कविता तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे की रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेली आहे. अँड दिस पोएम इज रिलेटेड टू चेरी ट्री. एका चेरी ट्री विषयीची त्याविषयी ही कविता आहे. तर समजून घेऊया नक्की पोएट यांनी कशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे. 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. Must have a tree of my own, I said, and watered it once and went to bed. And forgot, but cherries have a way of growing, though no one's caring very much of knowing. आता या ठिकाणी लाईन टू लाईन वी विल अंडरस्टँड द पोएम. लाईन टू लाईन समजून घेऊया. द पोएट सेड हिअर, कवी या ठिकाणी सांगतायत दॅट 8 years हॅव पास्ट, म्हणजे 8 वर्ष निघून गेलेले आहेत किंवा 8 वर्ष या ठिकाणी सरकलेले आहेत. म्हणजे कवितेची सुरुवात कवी ह्या लाईनने करतो की बाबा 8 वर्ष होऊन गेलेले आहेत. सिन्स आय प्लेस्ड माय चेरी सीड इन द ग्रास. आणि कवी सांगतायत की त्यांनी एका म्हणजे चेरी जे झाड आहे त्या चेरीच्या झाडाचं जे सीड म्हणजे एक बी त्यांनी एका गवतामध्ये काय केलेलं प्लेस म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी पुरलेलं होतं, त्या ठिकाणी ते लावलेलं होतं. मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन, आय सेड. आणि माझं एक स्वतःचं झाड असावं. ट्री ऑफ माय ओन म्हणजे काय, माझं एक स्वतःचं झाड असावं असं कवी या ठिकाणी आपल्याला म्हणतायत. अँड वॉटर्ड इट वन्स अँड वेंट टू बर्ड. ते म्हणतायत की मी त्या बी पेरल्यानंतर किंवा ते बी त्या ठिकाणी प्लेस म्हणजे लावल्यानंतर अँड वॉटर्ड इट वन्स, मी त्याला पाणी घातलं म्हणजे मी पाणी घालायचो. अँड वेंट टू बेड, आणि त्यानंतर मी झोपायला निघून जायचो किंवा मी माझ्या बेडवर जाऊन पडायचो. अँड फॉरगॉट, बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोविंग. आणि त्यानंतर मी पाणी घातल्यानंतर किंवा मी नंतर झोपायला गेल्यानंतर मी त्याविषयी विसरून जातो. अँड फॉरगॉट, मी विसरून जातो त्याबद्दल की मी काय केलं. बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग, पण ते जे चेरीचं ते छोटंसं रोपटं आहे किंवा ते जे बी आहे ते हळूहळू काय होतं, ते त्या ठिकाणी रुजतं, त्या ठिकाणी ते हळूहळू वाढत चालतं. दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच ऑफ नोविंग. आणि त्या ठिकाणी कोणालाच माहिती नसतं की त्या ठिकाणी चेरीचं झाड काय होतं आहे, हळूहळू ग्रोविंग म्हणजे मोठं होतं आहे. मीन्स कवी या ठिकाणी आपल्याला सांगतायत इन अ शॉर्ट, तुम्हाला सांगतो की दॅट 8 years हॅव पास्ट. 8 वर्ष निघून गेलेले आहेत. कवीने त्या ठिकाणी एक छोटंसं चेरी ट्री जे आहे त्याचं एक बी लावलेलं होतं. आणि त्यानंतर कवीला असं वाटतं की बाबा माझं एक स्वतःचं झाड असावं. अँड आफ्टर प्लेसिंग दॅट सीड इन द ग्रास, त्या गवतामध्ये ते सीड लावल्यानंतर कवीच्या मनात असं विचार येतो की एक झाड माझं स्वतःचंही असावं. अँड आफ्टर दॅट तो त्या झाडाला पाणी घालतो आणि झोपायला निघून जातो. अँड फॉरगॉट, म्हणजे तो विसरून जातो की त्याने त्या ठिकाणी एक झाड लावलेलं असतं किंवा ते त्या ठिकाणी पुरलेलं जे बी आहे ते हळूहळू मोठं होत चालतं. पण ते त्या ठिकाणी कोणालाच कळत नाही की त्या ठिकाणी ते झाड लावलेलं आहे किंवा त्याची कोणीच काळजी त्या ठिकाणी घेत नाही. नेक्स्ट लाईन्सकडे जाऊया. अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे, आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. इट वॉज व्हेरी स्मॉल, 5 months चाइल्ड, लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. आता या ठिकाणी कवी आपल्याला सांगतायत की कशा पद्धतीने म्हणजे द पोएट डिस्क्राईब हिअर, की पोएट या ठिकाणी वर्णन करतात की कशा पद्धतीने झाड काय होतं आहे, हळूहळू मोठं होतं किंवा किती महिन्याचं झालेलं आहे. आपण लाईनला परत रीड आउट करून एक्सप्लेन करतो. अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे, की अचानक हळूहळू उन्हाळ्याची शेवटची वेळ येते किंवा मे महिन्याच्या शेवटला किंवा अखेरीस, आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. मी बघितलं त्या ठिकाणी एक छोटंसं झाड असतं, एक छोटं झाड आहे की ते हळूहळू काय होतं, कम टू स्टे म्हणजे त्या ठिकाणी ते राहायला आलेलं असतं, म्हणजे त्या ठिकाणी ते मोठं होत असतं. ते कोणतं झाड, दॅट ट्री इज अ चेरी ट्री. इट वॉज अ व्हेरी स्मॉल, ते खूप लहान होतं. इट वॉज अ व्हेरी स्मॉल, 5 months चाइल्ड. तेवढं छोटं होतं, लहान होतं, एखाद्या 5 महिन्याच्या बाळासारखं. 5 months चाइल्ड म्हणजे त्याला 4-5 महिने त्या ठिकाणी ते बी टाकून झालं असेल, ते हळूहळू काय होतं, आता मोठं होतं आहे. लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. आणि त्या ठिकाणी सांगतात की ते जे चेरी ट्री आहे ते एवढ्या उंच अशा टॉल ग्रासमध्ये किंवा त्या म्हणजे त्या असलेल्या गवतामध्ये त्या ठिकाणी ते दिसत नाही किंवा ते फार कमी दिसतं, म्हणजे छोटं त्याची जी हाईट आहे किंवा त्याची उंची जी काय कमी आहे. रनिंग वाईल्ड म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी भरपूर असं काय झालेलं आहे, तो जो ग्रास आहे किंवा म्हणजे ते जे काय आजूबाजूला जे काय ते जास्त मोठं आहे आणि काय झालेलं आहे, ग्रोविंग अनकंट्रोल्ड, म्हणजे रानटीपणाने किंवा म्हणजे त्या ठिकाणी जास्त ग्रास आहे आणि त्या सर्व ग्रासमध्ये किंवा त्या गवतामध्ये हे छोटंसं रोपटं त्या ठिकाणी ते बी उगलेलं आहे. गोट्स एट द लिव्स, द ग्रास कटर साईथ, स्पिल्ट इट अपार्ट अँड अ मान्सून ब्लाइट. श्रीवर्ड द स्लेंडर स्टीम, इवन सो नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच्ड 3 new shoots ग्रो.
आता आपण काही शब्दांचे अर्थ समजून घेऊया. स्काइथ. स्काइथ म्हणजे अ लाँग हँडेड टूल विथ अ लाँग कर्व्ड ब्लेड टू कट ग्रास अँड ग्रेन, म्हणजे एखादा कोयता किंवा विळा. त्यानंतर त्या ठिकाणी सेकंड लाईनमध्ये आलेलं आहे स्प्लिट. स्प्लिट म्हणजे वेगळं करणं किंवा त्या ठिकाणी त्याला आपण तोच अर्थ आपण घेऊ शकतो. देन ब्लाइट. ब्लाइट म्हणजे काय? अ प्लांट डिसीज कॉज्ड बाय फंगी ऑर इन्सेक्ट्स. एखाद्या झाडाला कीड लागणं किंवा तो एखादा रोग होणं, म्हणजे त्याला आपण ब्लाइट असं म्हणतो. देन थर्ड लाईनमध्ये श्रीवल्ड. श्रीवल्ड म्हणजे या ठिकाणी आपण अर्थ घेऊ शकतो व्रिंकल्ड अँड श्रंकन, म्हणजे ते जे झाड आहे ते सुकलेलं आहे किंवा ते वाळून गेलं आहे, म्हणजे सुकून गेलेलं आहे. त्याच्यानंतर समजा स्प्रिंग. आता स्प्रिंग आपल्याला माहिती आहे एक सीझन्स आहे आपल्यासाठी. अँड शूट्स म्हणजे काय? छोट्या-छोट्या त्याच्या काही त्याला कळ्या आहेत, त्या हळूहळू कोवळी कळे त्याला पाने फुटायला सुरुवात होते, असा अर्थ या ठिकाणी आपण घेऊ शकतो. आता स्प्रिंग तुम्हाला माहिती आहे वसंत ऋतू. चला तर लाईन टू लाईन समजून घेऊया. गोड्स एट द लीव्ज. आता या ठिकाणी ते जे चेरी ट्री आहे ते हळूहळू मोठं होत चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी मोठं होताना त्या ठिकाणी ज्या काही छोट्या-छोट्या म्हणजे शेळ्या असतील किंवा बकऱ्या असतील त्यांनी त्याची पानं खाल्लेली असतात किंवा खाली होती. द ग्रास कटर्स काहीतरी, आणि कोणीतरी गवत, जो कोणी XYZ व्यक्ती कोणी गवत कापायला गेलेले असतील त्यांनी सुद्धा त्या कोयत्याने, स्काईथने म्हणजे कोयता किंवा विळ्याने त्या चेरी ट्रीच्या पानांवर किंवा त्या झाडावर काय केलेले होते? वार केलेले होते, म्हणजे ते त्याला थोडंसं कापलेलं होतं. स्प्लिट इट अपार्ट अँड अ मान्सून ब्लाइट. आणि पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी त्याला त्या चेरीच्या झाडाला थोडीशी कीड लागलेली असते आणि हळू स्प्लिट इट अपार्ट म्हणजे ते थोडंसं सुकून गेलेलं असतं किंवा त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की थोडंसं ते वेगळं म्हणजे थोडंसं त्या ठिकाणी आपण काय म्हणू, ते झाड थोडंसं डेडसारखं झालेलं होतं. श्रीवल्ड द स्लेंडर स्टीम. आता श्रीवल्ड स्लेंडर स्टीम म्हणजे काय? की ते हळूहळू त्याच्यामुळे म्हणजे कोयत्याच्या त्या वारामुळे किंवा काही पानं कापल्या गेल्यामुळे किंवा काही छोट्या फांद्या कापल्या गेल्यामुळे ते हळूहळू श्रीवल म्हणजे ते सुकत चालतं. स्लेंडर स्टीम म्हणजे त्याची जी काही स्टीम आहे ती सुकलेली असते, म्हणजे खोड वाळून गेलेलं असतं. इवन सो नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच्ड. नेक्स्ट स्प्रिंग म्हणजे पुढच्या वसंत ऋतूमध्ये आय वॉच 3 न्यू शूट्स ग्रो. मी पुढच्या वसंत ऋतू म्हणजे स्प्रिंग सीझनमध्ये मी बघितलं की ते जिवंत, म्हणजे ते वसंत ऋतूमध्ये रोपटे नुसतं जिवंतच राहिलेलं नव्हतं, तर त्याला न्यू शूट्स म्हणजे नवीन कोवळी काय कळ्या उमललेल्या होत्या किंवा त्याला नवीन पालवी फुटलेली होती, म्हणजे त्याला पानं आलेली होती. म्हणजे एवढं त्याला संकट मिळून सुद्धा किंवा त्याच्यावर त्याला शेळ्याने खाल्ल्यानंतर किंवा कोयत्याने त्याच्यावर वार केल्यानंतर तरीही ते काय झालेलं होतं, त्या ठिकाणी स्वतःला ते टिकवून होतं, असं कवी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतायत. नेक्स्ट लाईनकडे जाऊया. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट इट्स आर्म्स इन अ फ्रेश फायस लस्ट फॉर लाईट अँड एअर अँड सन. आय कुड ओनली वेट ॲज वन हू वॉच्ड वंडरिंग वाईल्ड टाईम अँड द रेन मेड अ मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोविंग पेन. आता या ठिकाणी आपण समजून घेऊया की याचा अर्थ काय होतो. द यंग ट्री स्ट्रगल म्हणजे ते जे काही यंग ट्री आहे म्हणजे ते तरुण जे झाड आहे म्हणजे चेरी ट्री आहे ते स्ट्रगल करतो. स्ट्रगल म्हणजे काय? संघर्ष करत होतं, स्वतःच्या जगण्यासाठी धडपड करत होतं. अपवर्ड थ्रस्ट म्हणजे तो मोठा होण्यासाठी किंवा थोडंसं ग्रोविंग होण्यासाठी स्वतःसाठी काय करत होता, थोडा मोठा होत होता. इट्स आर्म्स इन अ फ्रेश फायर्स लस्ट. आता फायर्सचा अर्थ या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो? तीव्र किंवा जोरामध्ये, ॲग्रेसिव्ह वेने आपण असा अर्थ घेऊ शकतो. आणि थ्रस्ट म्हणजे काय? झेपावणे किंवा मोठं होण्याचा प्रयत्न करणे. या ठिकाणी दोन्ही लाईनचा अर्थ समजून घेऊ. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट इट्स आर्म्स इन अ फ्रेश फायर्स लस्ट. ते जे काही यंग ट्री आहे म्हणजे जे चेरी ट्री आहे ते स्वतःला उंच मोठं करण्याचा प्रयत्न करत होतं. तिथे असणारं जे काही समजा तो धडपड करत होतो जगण्यासाठी. फॉर लाईट अँड एअर अँड सन म्हणजे त्या ठिकाणी असणारं जे काही ऊन आहे, वारा आहे किंवा ते जे काही त्या ठिकाणी पाऊस पडत असेल, जे काही घडत असेल त्याच्यातूनही ते स्वतःला काय करत होतं, स्वतःला उभं ठेवत होतं किंवा स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करत होतं, धडपडत होतं. आय कुड ओनली वेट ॲज वन. आणि मी फक्त काय करत होतो? वाट बघत होतो. मी लक्ष देऊन होतो की कशा पद्धतीने तो स्वतःचा जीव काय करून राहिला आहे, त्याने त्याचा जीव थोडासा काय केला आहे, लावून धरलेला आहे. हू वॉच्ड वंडरिंग व्हाईल टाईम अँड द रेन. आणि हळूहळू कवी त्या ठिकाणी म्हणतायत की मी त्याची वाट बघत होतो की रोपटे त्याच्या गतीने काय होतंय, वाढतंय, ते मोठं होत चाललंय. वंडरिंग मला आश्चर्य होत होतं. त्या ठिकाणी वेळ असेल किंवा तो पाऊस असेल, त्या सर्वांना तो काय करत होता, त्या संकटांना तोंड देत तो स्वतःला काय करत होता, ते झाड स्वतःला मोठं करत होतं. मेड अ मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन. आणि ते जे काही ऋतुचक्र म्हणजे ते जे सीझन काही चेंज होत होते त्यावरून सुद्धा त्याने मिरॅकल म्हणजे एक जादू अशी झाली आणि त्या ठिकाणी हळूहळू ते झाड काय होत होतं, मोठं होत चाललेलं होतं. आता त्या ठिकाणी फ्रेश फायर लस्ट म्हणजे या ठिकाणी रायटर म्हणतायत, पोएट म्हणतात की त्या झाडाला स्वतःला लस्ट म्हणजे स्वतःला एक डिझायर होती, इच्छा होती की मोठं व्हावं. व्हॉट एव्हर दॅट ट्री वॉज गेटिंग द प्रॉब्लेम, जे काही प्रॉब्लेम त्याला होत होते म्हणजे एअर असेल, सन असेल किंवा
त्या ठिकाणी म्हणजे रेन असेल म्हणजे पाऊस असेल, या सर्व संकटांना तोंड देत देत स्वतःला काय करत होतं, मोठं करत होतं. ग्रीन ग्रोविंग पेन म्हणजे स्वतःला तो उभं करू पाहत होतं. आय वेंट अवे नेक्स्ट इयर, स्पेंट अ सीझन इन काश्मीर, केम बॅक थिनर रादर पुअर बट रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डोअर. आता नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षी या ठिकाणी पोएट म्हणतायत की पुढच्या वर्षी मी कुठे निघून गेलो, मी काश्मीरला निघून गेलो. म्हणजे पुढच्या वर्षी मी काश्मीरला निघून गेलो. स्पेंड अ सीझन इन काश्मीर, आणि त्या ठिकाणी मी भरपूर वेळ काय केला त्या ठिकाणी स्पेंड केला, म्हणजे त्या ठिकाणी ते काही दिवस त्या ठिकाणी राहिले. केम बॅक थिनर रादर पुअर, आणि ज्यावेळेस मी रिटर्न आलो, मी ज्यावेळेस परत आलो त्यावेळेस मी थोडासा थिनर म्हणजे बारीक झालेलो होतो, दुर्बल झालेलो होतो. रादर पुअर म्हणजे मी थोडासा किंबहुना गरीबही झालेलो होतो. बट रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डोअर. पण व्हेन आय केम माय होम, व्हेन आय केम होम, ज्यावेळेस मी घरी आलो त्यावेळेस मी बघितलं दॅट आय सॉ द चेरी ट्री, मी चेरी ट्री माझ्या दरवाजाजवळ किंवा माझ्या घराजवळ मी बघितलं. अँड आय वॉज बिकम रिच, आणि मी ते बघून मी भरपूर सुखावलं की मला श्रीमंत झाल्यासारखं फील झालं. म्हणजे या ठिकाणी रायटर म्हणतात की मी काश्मीरला गेलो, काश्मीरला काही दिवस राहिलो, अगेन आय केम बॅक, रिटर्न बॅक होम, मी घरी आलो. अँड आफ्टर कमिंग होम व्हेन द पोएट सॉ दॅट चेरी ट्री, ज्यावेळेस त्यांनी चेरी ट्री बघितलं की ते आता मोठं होते. आफ्टर सीइंग दॅट ट्री, दॅट ग्रोविंग ट्री, दॅट पोएट वॉज बिकम अ व्हेरी हॅप्पी, की तो भरपूर खुश झाला किंवा भरपूर आनंदी झाला, तो सुखावतो त्या ठिकाणी. नेक्स्ट लाईनकडे जाऊया. 6 feet हाय माय ओन डार्क चेरी अँड आय कुड स्केअर्सली बिलीव्ह इट अ बेरी, रायपंड अँड ज्वेल्ड इन द सन, हंग फ्रॉम अ ब्रांच जस्ट वन. त्या ठिकाणी ते म्हणतात की बाबा त्या चेरी ट्रीची हाईट किती झाली, उंची किती वाढलेली होती, जवळजवळ 6 फूट त्या झाडाची उंची वाढलेली होती. अँड हे बघून त्या ठिकाणी कवीला भरपूर काय होतं, आनंद होतो किंवा त्याला अभिमान वाटतोय. अँड आय कुड स्केअर्सली बिलीव्ह इट अ बेरी, आणि मला भरपूर काय होतंय त्या ठिकाणी, मला विश्वास वाटतोय की मला अभिमान वाटतो त्या झाडाकडे बघून. रॅपन्ड अँड ज्वेल्ड इन द सन, हंग फ्रॉम अ ब्रांच जस्ट वन. म्हणजे या ठिकाणी लेखक म्हणतात की त्या एका फांदीवर एक इवलीशी पिकलेली लाल चेरी चमकताना पाहून की त्या ठिकाणी पोएटच्या डोळ्यांवर त्यांना स्वतःला विश्वासच बसत नाही की बाबा खरंच एवढं क्वचितच त्यांना त्या ठिकाणी दिसते की बाबा एक छोटंसं चेरीचं फळ काय झालं त्या ठिकाणी त्या झाडाला आलेलं आहे, आणि हे बघून त्यांना विश्वास स्वतःवर बसत नाही. अँड नेक्स्ट इयर देअर वेअर ब्लॉसम्स स्मॉल. आता ब्लॉसमचा अर्थ काय होतो, फ्लॉवर्स दॅट ब्लूम ऑन अ ट्रीज, म्हणजे एखाद्या झाडाला मोहर येणं. म्हणजे बघा आपण आंब्याचं झाड असतं तर आंबे येण्यापूर्वी त्याला काय येतात, फुलं येतात, दॅट इज कॉल्ड मोहर, मराठीमध्ये आपण म्हणतो. सो इंग्लिशमध्ये त्याला ब्लॉसम्स म्हणतात, फ्लॉवर्स येणं. बिफोर ग्रोविंग द फ्रूट येण्याच्या अगोदर फुलं येतात त्याला. अँड नेक्स्ट इयर देअर वेअर ब्लॉसम्स स्मॉल, पिंक फ्रॅजाईल क्विक टू फॉल, ॲट द मेरेस्ट ब्रेथ द स्लीपेस्ट ब्रीज, आय ले ऑन द ग्रास ॲट इज. आता ठिकाणी पोएट म्हणतायत, आता ठिकाणी काही शब्दांचे अर्थ आपण समजून घेऊ. मेरेस्ट म्हणजे काय, किंचित, स्लाइटेस्ट म्हणजे हलकासा, स्लीपेस्ट म्हणजे काय, स्लीपेस्ट ब्रीज म्हणजे काय, हळुवार, मंद झुळूक किंवा हळूहळू असा अर्थ आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. आता लाईन टू लाईन समजून घेऊया. अँड नेक्स्ट इयर देअर वेअर ब्लॉसम्स स्मॉल, की पुढच्या वर्षी लगेचच त्या छोट्याशा चेरी ट्रीला फुलं येतात. म्हणजे तो त्या मोहरा म्हणजे त्या फुलांच्या मोहराने तो काय होतो, थोडासा चमकतो. पिंक फ्रॅजाईल क्विक टू फॉल, की आता पिंक फ्रॅजाईल म्हणजे ॲक्च्युली कलर आहे तो पिंक म्हणजे, पण या ठिकाणी अर्थ काय घ्यायचा आपण, की ती फुलं एवढी सुंदर असतात, एवढी फ्रॅजाईल म्हणजे एवढी कोमल असतात की ते मंद श्वासाने किंवा वाऱ्याच्या हलक्याशा झुळकीने सुद्धा काय होऊ शकतात, सहज क्विक टू फॉल पडू शकतात किंवा ते खाली कोसळू शकतात, एवढी ती छोटीशी होती किंवा लहान होती. ॲट द मेरेस्ट ब्रीद द स्लीपेस्ट ब्रीज, आणि त्या ठिकाणी कवी म्हणतायत की ते मेरेस्ट ब्रिज म्हणजे एकदम हळूवार किंवा एखादा छोटासा मंद वारा जरी त्या ठिकाणी आला, स्लीपेस्ट ब्रिज जरी त्या ठिकाणी म्हणजे थोडासा शांत वारा जरी असेल तरी ती फुलं काय होऊ शकतात, खाली पडू शकतात. आय ले ऑन द ग्रास ॲट इज, ते म्हणतायत की बाबा मी आरामामध्ये म्हणजे कुठे पडलेलो आहे, मी एका झाडाखाली मी त्या गवतामध्ये पडलेलो आहे, की मी त्या ठिकाणी झोपलेलो असं ते सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं की आय ले ऑन द ग्रास ॲट इज म्हणजे काय, की कवी थोडंसं वर्तमानामध्ये मागे थोडासा भूतकाळामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि हळूच त्या आनंदामध्ये किंवा त्या सुखामध्ये तो काय करतो, त्या झाडाखाली त्या गवतावर पडतो किंवा त्या ठिकाणी पहुडतो असा अर्थ आपण घेऊ शकतो. लुकिंग अप थ्रो लिव्ज ॲट द ब्ल्यू, ब्लाइंड स्काय ॲट द फिंचेस ॲज द फ्ल्यू, अँड फ्लिटेड थ्रो द डॅपल्ड ग्रीन व्हाईल बीज इन अन एक्स्टसी ट्रँक ऑफ नेक्टर फ्रॉम इच ब्लूम अँड द सँक स्विफ्टली अँड द स्टार्स टर्न इन द स्काय. आता लाईन टू लाईन समजून घेऊया. लुकिंग अप थ्रो लिव्ज ॲट ब्ल्यू, ब्लाइंड स्काय ॲट द फिंचेस ॲज द फ्ल्यू, अँड फ्लिटेड थ्रो द डॅपल्ड ग्रीन. आता पोएट म्हणतात की त्या हिरव्या पानांमधून डोकावणाऱ्या ते जे काही ब्ल्यू स्काय, ब्लाइंड स्काय, जो निळ्याभोर आकाश आहे, म्हणजे ब्लाइंड म्हणजे थोडासा आंधळ्यासारखं किंवा आपण म्हणू शकतो त्या निळ्याभोर आकाशाकडे तो कवी लुकिंग अप थ्रो लिव्स, की त्या पानांकडे तो बघत राहतो, त्या हिरव्यागार पानांकडे त्या निळ्याशार आकाशामधून तो पाहत राहतो. ॲट द फिंचेस ॲज द फ्ल्यू अँड फ्लिटेड थ्रो डॅपल्ड ग्रीन, आणि त्या
त्या ठिकाणी तो बघत राहतो की कशा पद्धतीने ते जे काही ग्रीन ज्या तिची काही पानं आहेत की तिचे पाते आहेत कशा पद्धतीने काय होत आहेत फुलत आहेत किंवा मोठे मोठे होत आहेत. नेक्स्ट लाईन घेऊया. व्हाईल बीज in an ecstasy drank of nectar from each bloom and the sun sank swiftly and the stars turn in the sky. आता या ठिकाणी पोएट आपल्याला म्हणतायत की व्हाईल बीज इन अन एक्स्टसी ड्रँक, म्हणजे तिथे जे काही समजा त्या ठिकाणी कवी भरपूर खुश आनंदी आहे किंवा ते बीज जे आहे ते बघून तो खूप आनंदी होतो. तर ऑफ नेक्टर फ्रॉम इच ब्लूम, की प्रत्येक त्या ब्लूममधून त्या फुलांमधून किंवा त्या फुलांच्या मोहरामधून ते जे काही मध आहे, म्हणजे नेक्टर म्हणजे अमृत असतं ॲक्च्युली, पण या ठिकाणी आपण मध म्हणूया. फ्रॉम इच ब्लूम अँड द सन सँक, आणि तो जो काही म्हणजे सूर्य आहे तो काय होतो हळूहळू त्या ठिकाणी मावळतोय. स्विफ्टली अँड द स्टार्स टर्न इन द स्काय, आणि हळूहळू ते जे तारे आहेत म्हणजे सूर्य मावळतोय, अंधार होतोय आणि हळूहळू आकाशात तारे काय होतात चमकायला लागतात. म्हणजे या ठिकाणी सिंपलमध्ये तुम्ही समजून घ्या पूर्ण स्टांजाचा अर्थ, की ती जी काही पानं आहेत त्या पानांकडे आता या ठिकाणी पोएट काय करतो बघत राहतो त्या गवतामध्ये. जस्ट ही ले ऑन द ग्रास, की त्या ठिकाणी तो गवतावर पहुडलेला आहे आणि त्या आकाशाकडे बघत तो खुश होतो, आनंदी होतो. आणि त्या ठिकाणी असणारे जे काही पक्षी आहेत किंवा त्या ठिकाणी जे काही बर्ड्स आहेत त्यांच्याकडे बघून ते भुरकून उडून जातात आणि तिथे असणारे जे ते ब्लूम्स आहेत, जे मोहर आहे किंवा ते ब्लॉसम आपण त्याला म्हणू, की त्याच्यामध्ये असणारा तो मध बघून ते चाखत तो भीरभरण्या मधमाशांकडे काय करतो पाहण्यात रमून जातो. आणि बघता बघता काय होऊन जातं स्विफ्टली म्हणजे काय स्लोली हळूहळू पूर्णपणे ते काय अंधार होत चालतो आणि स्टार्स टर्न इन द स्काय, आणि हळूहळू त्या आकाशामध्ये चांदण्या काय होऊ लागतात चमकू लागतात किंवा तारे चमकू लागतात. नेक्स्ट लाईनकडे जाऊया. अँड मून मूव्स अँड सिंगिंग क्रिकेट्स अँड आय, येस आय प्रेज नाईट अँड स्टार्स अँड ट्री दॅट स्मॉल द चेरी ग्रोन बाय मी. आता डायरेक्ट याचा मिनिंगही सांगतो मी, की ते म्हणतात की अँड मून मूव्स अँड सिंगिंग क्रिकेट्स, म्हणजे ठिकाणी ते म्हणतात की आता रात्र थोडीशी झालेली आहे, जे रात्रीचे जे किडे असतात जे चमकणारे असतात, तुम्हाला माहिती आहे त्या चांदण्या ज्या असतात ते त्या ठिकाणी काय करतात किरकिर करतात किंवा ते आवाज करतात, ते चमकत आहेत. अँड सिंगिंग क्रिकेट्स म्हणजे या ठिकाणी काय थोडासा आवाज करतात, काहीतरी साऊंड करतात. अँड आय यस, आणि मी सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं त्यांना मदत करतोय. प्रेज नाईट अँड स्टार्स अँड ट्री, आणि त्या ठिकाणी म्हणतात की कवी म्हणतात की त्या ठिकाणी ते प्रशंसा करतायत त्या रात्रीची आणि त्या म्हणजे रात्र झाली त्याची किंवा त्या रातकिड्यांची, त्याच्यानंतर त्या चांदण्यांची आणि त्या झाडाची. कारण का की ते झाड एवढी म्हणजे संकट फेस करून सुद्धा ते काय होतं स्वतःच्या हिमतीवर बाय दॅट ओन करेज इट्स गोइंग टू बी ग्रोविंग, तो स्वतः काय करतो स्वतःला ग्रोविंग करतो, मोठं करतोय. दॅट स्मॉल द चेरी ग्रोन बाय मी, आणि ते अशा पद्धतीचं झाड होतं की जे मी लावलेलं होतं ते लहान होतं आणि हळूहळू ते काय होत होतं वाढत होतं. म्हणजे या ठिकाणी कवी सांगण्याचा प्रयत्न करत की एवढ्या वर्षांपूर्वी ते लावलेलं जे झाड होतं त्या चेरीच्या झाडाच्या सानिध्यामध्ये कवी भरपूर काय होतो आनंदाने राहतो किंवा त्याला भरपूर काय होतो त्या ठिकाणी आनंद वाटतो. रायमिंग पेअर्स बघूया आपण पहिले. आता या ठिकाणी तुम्हाला रायमिंग पेअर्स दिसतील. सेड, बेड, ग्रोविंग, नोविंग. फर्स्ट टू लाईनचा पास्ट ग्रास पण येऊ शकतो. देन मे, स्टे, चाइल्ड, वाईल्ड, साईथ, ब्लाइट नाही जमणार. सो ग्रो राईट आहे. देन थ्रस्ट, लस्ट, सन, वन, रेन, पेन. हा तुम्हाला मी कपल सांगतो, पेअर सांगतो त्याच्या. देन पुअर, डुअर, चेरी, बेरी, सन, वन, स्मॉल, फॉल, ब्रीज, इज. देन ब्ल्यू, फ्ल्यू, ड्रँक, सँक. त्याच्यानंतर ट्री, मी. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याचे काय करू शकतो रायमिंग पेअर्स काढू शकतो. नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये रायमिंग पेअर्स लिहून दिल्या जातील, रायमिंग स्कीम दिल्या जातील, फिगर्स ऑफ स्पीचसुद्धा लिहून दिले जातील आणि एक्सप्लेन पण केले जातील, आणि पोएटिक ॲप्रिसिएशन कवितेचं ते सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजवण्यात येईल. धन्यवाद.